श्री स्वामी समर्थ। मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात की सर्वप्रथम बंधू आणि बहिणींना श्री स्वामी समर्थ। तर काही दिवसापूर्वी माझी परिस्थिती खूप हालाकीची होती। माझे वडील मी लहान असतानाच वारले होते। माझ्या आईने खूप काबाड कष्ट करून मला लहानाचं मोठं केलं होतं आणि माझं शिक्षण तिने पूर्ण केलं होतं। माझी आई लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करायची आणि त्यातच आमचं कसंमसं भागायचं। काही दिवस तर असे आमच्यावर यायचे की आम्हाला उपाशीही देखील झोपावं लागायचं। पण अशा परिस्थितीही मात करून माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं, माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर माझ्या मनात आलं की आता आपण एखादी नोकरी करूयात आणि माझ्या आईला मी खूप सुखात ठेवीन। मी खूप स्वप्न पाहिले होते पण मी खूप प्रयत्न करूनही मला कुठेच नोकरी लागली नाही। मी खूप ठिकाणी भेटलो, खूप ठिकाणी जाऊन पाहिलं पण मला माझ्या नशिबामध्ये एक नोकरीच नसल्यासारखं मला वाटत होतं। मला कुठेही नोकरी लागली नाही। शेवटी कंटाळून मी एका कापड दुकानामध्ये कामाला लागलो आणि कामाला लागल्याच्या नंतर मी तिथं माझं काम मन लावून करत होतो आणि पण म्हणावं असं माझं तिथं भागत नव्हतं। जशी मला आशा होती तसं माझं काहीही भागत नव्हतं। एके दिवशी एक सेवेकरी तिथे आले। त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर त्यांनी मला स्वामींचे अनुभव सांगितले, स्वामींची माहिती सांगितली आणि ते सगळं ऐकल्याच्या नंतर मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊ लागलो। काही दिवसातच तिथं दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार होता। मी आणि माझी आई तिथं जाऊ लागलो। माझ्या आई प्रहारांची सेवा करायची कारण माझ्या आईला लिहिता वाचता येत नव्हतं। तिला जमन ते ती प्रहारे करायची, कधी जप करायची, कधी वीणा वाजवायची, कधी तिथलं स्वच्छतेचं काम ती करायची आणि सगळं ती मन लावून करायची। मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलो होतो आणि मन लावून मी माझं पारायण करत होतो आणि रात्रीचे प्रहारांसाठी तिथं कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मी ती सेवाही देखील घेतली होती कारण मला असं वाटत होतं की रात्रीचे मला असं ऐकायला मिळालं होतं की रात्रीचे जर प्रहारे केले तर त्याचा परिणाम खूप छान होतो। त्याच्यामुळे मी ती प्रहारांची सेवा घेतली आणि मला ते प्रहारे केल्याच्या नंतर खूप छान वाटत होतं, माझं मन प्रसन्न होत होतं आणि बहुतेक शेवटचा दिवस असेल सप्ताहातील। तर त्यावेळेस मला अचानक एक कॉल आला आणि माझ्या लक्षातही नव्हतं की मी एक फॉर्म भरला होता, तलाठ्यासाठी फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मची आणि त्या नोकरीची आशाही मी सोडून दिली होती कारण मला कुठेही नोकरी लागत नव्हती। खूप प्रयत्न केले होते तरी लागत नव्हती आणि अचानक मला तलाठ्याच्या याच्यासाठी बोलवलं। मला खूप आनंद झाला। मी स्वामी समर्थ महाराजांचे मनापासून आभार मानले। अशक्यही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।